हॅलो फ्रेंड्स, आज आपण गव्हाच्या पिठापासून लच्छा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत। इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्या। थोडंसं ओवा टाकून घ्यायचे आहे। सर्व एकत्र करून थोडं थोडं पाणी टाकून सैल असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी थोडं थोडं पाणी टाकून सैल असा गोळा मळून घेतला आहे। त्यातीलच एक गोळा तोडून त्याची छान पोळी लाटून घेऊया। या पद्धतीने मी इथे पोळी लाटून घेतली आहे। आता पोळीवर थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। तूप टाकून पोळीवर सर्वत्र स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता थोडंसं सुकं पीठ टाकून ते देखील स्प्रेड करून घ्यायचं आहे। व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे पोळीची घडी घालून घ्या। छान बारीक बारीक अशा घड्या घालून घ्यायच्या आहेत। यामुळे आपल्या पराठ्याला छान लेयर सुटणार आहेत। या पद्धतीने मी पोळीची घडी घालून घेतली आहे। आता याला गोलाकार देऊन थोडंसं हाताने चपट करून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे। जास्त जोर देऊन लाटायचं नाहीये, त्यामुळे आपल्या लेयर दबल्या जातात। पराठा हलका हाताने लाटून घ्यायचा आहे। इथे मी पराठा बनवून तयार केला आहे। चला आता शेकून घेऊया। इकडे पॅन गरम करून घेतला आहे। मंद आचेवर पराठा दोघी साइडनी छान शेकून घ्यायचा आहे। आता पराठ्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। यामुळे आपले लेयर सुटण्यास मदत होते। मंद आचेवर छान असा पराठा शेकून घेतला आहे। पराठ्याला छान अशा लेयर सुटल्या आहेत, तुम्ही बघू शकता। इथे पराठा आपला तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशा लेयर आल्या आहेत। तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।